आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे दसरा मेळाव्या संदर्भातली। दसरा मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। दसऱ्याचा दिवस ठरणार आता विचारांचं सोनं लुटणारा दिवस, कारण दसऱ्याला ठाकरे, शिंदे, मुंडे आणि जरांगेंचे मेळावे पार पडणार आहेत। या मेळाव्यांमधून आता नेमकं हे नेते काय काय बोलतात याकडे आता सध्या सर्वांचंच लक्ष लागलेलं। पण सर्वात मोठी जी बातमी आहे ती म्हणजे दसरा मेळाव्याची। दसरा मेळाव्यामध्ये ठाकरेंच्या दसरा मेळाव्यामध्ये काय होणार, शिंदेंच्या दसरा मेळाव्यामध्ये शिंदे काय बोलतात याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर तिकडे बीडमध्ये सुद्धा पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडणार आहे। पंकजा मुंडे काय संबोधित करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सोबतच मनोज जरांगेंचा सुद्धा दसरा मेळावा होणार आहे। मनोज जरांगे आपल्या भाषणातून काय बोलतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे उद्याचा दिवस हा दसरा मेळाव्यांचा दिवस असेल असं सुद्धा बोललं तरी वावगं ठरणार नाहीये। दसऱ्याला ठाकरे, शिंदे, मुंडे आणि जरांगेंचे मेळावे आहेत। हे नेते नेमकं काय बोलतात, कोणावर भाष्य करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। या दसरा मेळाव्याची तयारी सुद्धा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। कार्यकर्त्यांकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुद्धा आता केली जाते। त्यामुळे दसरा मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। दसऱ्याला ठाकरे, शिंदे, मुंडे आणि जरांगेंचा मेळावा पार पडतोय। मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा हा पार पडणार आहे। शिवाजी पार्कवरती ठाकरेंचा दसरा मेळावा पार पडेल, तर नेस्को गोरेगाव इथे एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा हा पार पडणार आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्याची जागा बदललेली होती। आधी आझाद मैदानावरती शिंदेंचा दसरा मेळावा पार पडणार होता, मात्र पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती सध्या एकनाथ शिंदेंनी जो आहे तो दसरा मेळाव्याचं स्थळ जे आहे ते बदललेलं आहे। तर तिकडे मराठवाड्यामध्ये सुद्धा पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडतोय आणि मनोज जरांगे पाटलांचा सुद्धा दसरा मेळावा पार पडणार आहे। या दसरा मेळाव्यातून नेमके हे दोन नेते काय बोलतात याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आरक्षणाचा मुद्दा आहे, बीडमधली वाहत चाललेली जी परिस्थिती आहे, गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवरती बीडमध्ये काय पंकजा मुंडे बोलतात, सोबतच जे नुकसान झालेलं आहे मराठवाड्यामध्ये याच्यावरती सुद्धा पंकजा मुंडे काय बोलतात याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलं आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमच्यासोबत आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, एकीकडे उद्धव ठाकरेंचा मेळावा शिवाजी पार्कवरती होतोय, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंचा मेळावा नेस्को गोरेगावमध्ये पार पडतोय। जर आपण बघितलं असेल तर कालचीच बातमी होती, पावसामुळे शिवाजी पार्कवरती चिखलच होता, मात्र उद्धव ठाकरे शिवतीर्थावरतीच दसरा मेळावा घेण्यावरती ठाम आहेत। तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी आपल्या दसरा मेळाव्याची जागा ऐन वेळेला बदललेली आहे। आझाद मैदानावरून आता नेस्को गोरेगावमध्ये हा त्यांचा दसरा मेळावा पार पडणार आहेत। हे दोन नेते कोणकोणत्या मुद्द्यावरती उद्या भाष्य करू शकतात? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर उद्या दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी दोन मेळावे आता हे पार पडत आहेत, कारण की उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा आणि एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे। एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आता नेस्को येथे पार पडणार आहे, पण आपण बघितलं दरवर्षी तो आझाद मैदान येथे पाडतो, पण पावसामुळे तो दसरा मेळावा आता नेस्कोमध्ये पार पडणार आहे। आणि जे उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा तो नेहमीप्रमाणे आपला शिवाजी पार्क मैदानावरतीच पार पडणार आहे। आणि त्यानिमित्ताने आपण बघितलं शिवाजी पार्क परिसरामध्ये बॅनर देखील लावण्यात आलेले आहे। आता आपण शिवाजी पार्क मैदानाच्या परिसरामध्ये आपण या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी सर्वत्र ठिकाणी बॅनरबाजी ही करण्यात आलेली आहे। आणि या बॅनरवरती आपण बघितलं तर विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा दसरा मेळावा हे वाक्य देखील या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे। आणि आपण बघतो दरवर्षी एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा हा आझाद मैदान येथे होत असतो, पण यंदा ते पावसाच्यामुळे तो दसरा मेळावा आता आपण बघतो नेस्को या ठिकाणी गोरेगाव येथे हा होणार आहे। त्यामुळे दोघांचे दसरा मेळावे आपण बघितलं महत्त्वाचे आहेत, कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आणि त्या निमित्ताने दोघे नक्कीच मनोज, त्यामुळे आता या दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। ठाकरेंच्या दसरा मेळाव्याकडे सुद्धा लक्ष असणार आहे, मात्र सोबतच या मुद्द्यावरती आता कोणकोणत्या भाष्य करतात या मुद्द्यावरती हे नेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।